ही घे भीम, तुझ्या आवडीची खीर. सर्वज्ञ महाराजांना या गोपाळाकडून हा आहार समर्पित केला जातोय. स्वीकार करा महाराज. नमस्कार करा याला. नमस्कार. हा तुझा नैवेद्य आम्हाला स्वीकार आहे. आता सांग, तुला कसा आहार आवडतो? चटपटीत पदार्थ, मदिरापान आणि कधी कधी मांसाहार. महाराज, हा बुद्धिमान आहे की भ्रष्ट आहे? अहो, इतक्या दुरून आपण याला भेटायला आलोय. महाराज, तुम्ही यासनी नमस्कार करायला लावलाय. यो काय धर्माची रक्षा करणार आहे? हे काय वागणं झालं तुझं गोपाळ? महाराज तर आमच्यासाठी देवासारखे आहेत आणि संतांसाठी हे जेवण वर्जित आहे. तुला ह्याचं ज्ञान नाहीये का? सर्वज्ञ महाराजांनी माझी आवड विचारली होती. या सगळ्या गोष्टी माझी आवड आहेत, पण मी ह्यांना खात नाही, कारण मी माझं आयुष्य असं निवडलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वर्जित आहेत. आणि आवड असली तरी पण वर्जित गोष्टी मानणंच अनुशासन आहे, आणि अनुशासनच मनुष्याला महान बनवतं. आपल्या सिद्धांतांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही व्यक्तीला कुठल्या थरापर्यंत जायला पाहिजे? त्या पातळीची काही परिभाषा नाहीये महाराज, कारण मनुष्य जातीचा गौरव ह्या गोष्टीशी आहे की तो त्याच्या मान्यता कशा सांभाळत आलाय. आणि जर कुणी मनुष्य आपल्या सिद्धांतांना तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला शक्तीने नाही, उलट त्यांना त्यांच्या मान्यतेमध्ये विश्वास निर्माण करण्याची रणनीती बनवली पाहिजे. जसे नदी नाले तळे तलावांचा अस्तित्व तेव्हाच राहतं जोपर्यंत ते समुद्रात नाही मिळत. एकदा का मिळाले की अस्तित्व विहीन होऊन जाईल. तू स्पृश्य जातीला आणि अस्पृश्य जातीला किती मानतोस? इतकं की मला जर माहित झालं की तुम्ही अस्पृश्य आहात आणि मी स्पृश्य जातीचा असून पण तुम्हाला जेवण देतोय, तर मी तुमचा वध करीन. आणि जे अंतर देवाने बनवलंय त्याला मानणं आणि न मानणं याचा प्रश्नच कुठे येतो? ते तर आहेच. अद्भुत, अद्भुत. तुझ्या या तर्कशक्तीने मी प्रभावित झालोय बेटा. तू पण चल आमच्या सोबत, साताऱ्याला चल. पण महाराज, आधी तुम्ही प्रसाद तर ग्रहण करा. अवश्य ग्रहण करू, परंतु आमचं काम संपन्न झाल्यानंतर. जशी आज्ञा महाराज. तुलाही यावं लागेल आमच्या सोबत, कारण तुला या मुलासोबत राहावं लागेल, अगदी त्याच प्रकारे जसा त्या भीमरावासोबत रामजी राहतो. चला. अवश्य महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो.
नाश हो या लोकांचा, जे का अस्पृश्य समाजाच्या तुच्छ बालकाच्या जयघोषाच्या नादात इतका आरडाओरडा करतायत. ज्याला तुम्ही या लोकांचं ओरडणं म्हणता आहात ना, ते माझ्या कानांना किती प्रिय आणि मधुर वाटतंय हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. एका सच्च्या गुरुच्या कानात त्याच्या शिष्याचा जयघोष ऐकू आला तर त्याला परम आनंदाची अनुभूती होते. आता तुम्ही देखील जय भीम ऐकण्याची सवय करून घ्या, कारण एक दिवशी संपूर्ण जग जय भीम करणार आहे. हा एका गुरुचा आशीर्वाद आणि त्याचा विश्वास आहे. असेच कायम गैरसमजात रहा. जय भीमला पराजित करण्याची विधी महाराज घेऊन येतच असतील. काय झालं भाऊ? का असा एकटाच येऊन बसलायस? कसला विचार करतोयस भाऊ? जिजाबाई बद्दल विचार करतोय. जिथं आज भीमाच्या वाढदिवसाला समधी लोक एवढ्या आनंदानं नाचत होती आणि तिथं माझी बायको असं काही तोंड करून बसली होती की जसं काही घरामध्ये कोणी मेलं आहे. सोड ना भाऊ, तुला माहिती आहे ना तिचा स्वभाव कसा आहे. हा, पण आता तिला तिचा स्वभाव बदलावा लागल. ती पूर्ण कुटुंबातली कोणी वेगळी नाही आहे. ती समद्यांसोबत चौथ्याच्या मर्जीनं वागल. जर ती हे मानते की हे घर तिचं आहे, तर ह्या घरातला आनंद, ह्या घरातलं दुःख ते भी तिला मानावंच लागणार. आणि समद्याच जगासमोर हे तिनं दाखवू नये की ती समद्यांपासून वेगळी आहे म्हणून. मीरा, मला असं वाटतंय की माझ्या पोरांनी जिजाबाईला सावत्र आई समजू नये. पर त्यासाठी जिजाबाईला बी तसंच वागावं लागल. पर ती आहे की चौथच दाखवत राहते, मी सावत्र हाय, मी सावत्र हाय. मीरा, आज भीमाबाईची लय आठवण येते. आठवते ती रात्र राज्याला भीमाचा जन्म झाला होता. तुमच्या बायकोची अवस्था लई खराब आहे. मूल आणि बाळ दोघांचा जीव धोक्यात आहे. थोडी कळ काढ बाई, थोडी कळ काढ. झालं बाळा, झालं. शांत हो. त्या रात्री भीमाबाईनं किती वेदना सहन केल्या असतील. आज मी विचार करतो तेव्हा अंगावर शहारे येतात. शांत हो, शांत हो. भाऊ येतच असेल, बस. आठवतं मीरा, त्या रात्री आपण समते काळजीमध्ये होतो. डॉक्टरबाई, दरवाजा उघडा. डॉक्टरबाई. वय आणि तेव्हाच आला आपल्या अडचणी समद्या संपवणारा आमचा पहाटेचा सूर्य भीमराव. एवढी संकट तू झेलून आलायस. आता अंधार दूर होणार, प्रकाश येणार आणि रोजच्या पेक्षा जास्त तेजानं सूर्योदय होणार.
इथं आहात, मग आई कुठं आहे? कोण आई? बाबा, माझी आई आणि तुमची बायको. आज माझा वाढदिवस आहे आणि म्या त्यासने नाराज बघितलं, तर म्या विचार केला काही एकट्यात जाऊन त्यासनी त्यांचं नाराजीचं कारण विचारू. भले मी त्यासनी आई नाही म्हणत, पण वाढदिवसाच्या दिवशी आईला आईच म्हणायला पाहिजे. आणि मला त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. समद्यांचा आशीर्वाद घेतला म्या, फक्त त्याच राहिल्या आहेत. बघितलंस, याला म्हणतात प्रेम. बरं, हे प्रेम जिजाबाईला कुठं समजणार आहे? जा, बोलव तिला आणि विचार की पोरांचं प्रेम आणि योग्य मानानंतर या घरामध्ये काय कमी राहिली आहे, ज्याची ती नेहमी तक्रार करत असती. जा, बोलव तिला. आज समद काही विचारूनच टाकतो. जाऊ दे ना भाऊ. बाबा, आई निघून गेली. म्हणजे कुठं निघून गेली? बाबा, माणिक काका जेव्हा स्टेशनकडे जात होतं तेव्हा त्यांनी बघितलं आणि सांगितलं की आई एक गाठोडं घेऊन स्टेशनकडे घाईघाईनं चालली होती. बाबा, मी स्टेशनला जातो आणि त्यांना घेऊन येतो. नाही, जिजाबाईला शोधायला कुणीच नाही जाणार. तिला यायचं असेल ती सावता येईल. ज्याची पळण्याची इच्छा असती त्याला पाहिजे जेवढं बी पकडा, तो शेवटी पळूनच जातो. पण बाबा, ते एवढ्या राज्याला कुठं जातील? बॉम्बेला जाईल, आपल्या बापांकडं. त्यांच्याशिवाय जिजाबाईचं या जगामध्ये कुणीच नाही आहे. पण बाबा, ते रागावून गेले आहेत आणि कदाचित ते माझ्यावरच रागावले आहेत. मी त्यांची माफी मागन तर कदाचित ते येतील परत. म्हणून बाबा, आपण लवकरात लवकर स्टेशनला गेलं पाहिजे. नाही बाळा, हे बघ बाळा, प्रेम माफी मागल्यानं किंवा कुणासोबत जबरदस्ती केल्यानं नाही मिळत. प्रेम हृदयातून निघणारी एक नदी आहे. ही नदी ज्या दिवशी जिजाबाईच्या आतून निघायला लागल तेव्हा ती सवता परत येईल. आता लय रात झाली, तुम्ही समजे झोपून घ्या. जा जा मीरा, पोरांना घेऊन जा. शेठजी, जुने शेठ रामजी संघ फिरून आत गाडीवरती गहू तांदूळ विकतोय. मग तुम्ही देखील विकायला सुरुवात करा. शेठजी, मुद्दा तो नाही हाय, तर मुद्दा हा आहे की रामजी त्याच्या संघ हाय आणि रामजी लय हुशार हाय. तो हात गाडीवर विकता विकता एक दिवस तुमचं दुकान बी विकत घेईल. हो का? मग रामजी सारखा एक बुद्धिमान माणूस शोधा जो आमचा धंदा वाढवू शकेल. रामजी सारखा हुशार एकच जण हाय, पर तो या दुकानावर काम नाही करणार. कोण? रामजीचा पोरगा भीमराव. अच्छा, हे बघ, तो तुला आणि मला तर ओळखत नाहीच. मग एकदा जाऊन भेटूया त्याला. कुठे भेटेल हा भीमराव? भेटेल तो कुठं बी कामाच्या शोधात असेल, कारण तो बी काम शोधतोय. काही काम असेल तर सांगा, आम्हासनी पैकांची गरज आहे. चल लांब सरक.
आमच्याकडे काही काम नाही, निघितून. भीम, जेव्हा आई जिवंत होती तेव्हा तर फक्त बाबाच काम करत होते ना, पण आता बाबांच्या संग बालादादा बी काम करतोय आणि मला बी काही ना काहीतरी काम मिळेलच. मग तू का काम शोधतोयस भीम? भीम, तुला असं नाही वाटत की तुला तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे? नाही आनंद दादा, आई गेल्यानंतर तर समद काही बदललं आहे. बाबांचं दुसरं लगीन झालं आहे आणि बाबांच्या नव्या बायकोचा स्वभाव तर तुला माहीतच आहे. आणि म्हणूनच आपण समध्यासने जगण्याचं स्वरूप बदललं पाहिजे. हा, ते समजा ठीक आहे भीम, पण कोणी आपल्याला काम कुठं देतंय? मी देईन तुम्हाला काम. माझ्याकडे काम आहे आणि पैसे देखील चांगलेच देईन मी. काय काम आहे? हातगाडीवर सामान घेऊन संपूर्ण गावात विकायचंय. धान्य मी विकेन आणि तुम्ही हातगाडी ओढायची. ठीक आहे, आम्ही तयार आहोत. पण मला एक वचन हवंय. तुम्ही दोघं काम सोडून पळून जाणार नाही. तुमच्या आधी जो होता तो पळून गेला आणि माझा दुसरा शोधण्यात फार वेळ जातो. ठीक आहे, मी वचन देतो का मी नाही पळून जाणार. रामजी, आता तुझा प्रतिद्वंद्वी तुझाच पोरगा असेल. आता येईल मजा. महाराज, तुम्हा सर्वांच्या कल्याणासाठी आत ध्यानाला बसले आहेत. आज महाराज कुणालाच दर्शन देणार नाहीत. जेव्हा महाराजांचं ध्यान संपेल तर ते तिथूनच तुम्हाला आशीर्वाद देतील. आता तुम्ही जा. महाराजांची कृपा माझ्यावर आणि माझ्या परिवारावर नेहमी अशीच राहू द्या. नक्की नक्की राहील ती. निघा तुम्ही. पंडितजी, ही वर्गणी जमा केली होती, महाराजांना द्यायची होती. ठेवा ती इथं. आज महाराज सगळ्यांच्या कल्याणासाठी ध्यान करतायत. जेव्हा ध्यानातून बाहेर येतील तेव्हा तुम्हाला आशीर्वाद देतील. आता तुम्ही जाऊ शकता. धान्य घ्या, स्वस्तातलं चांगलं धान्य घ्या. स्वस्तातलं चांगलं धान्य घ्या.